सध्याची ही दृश्य पाहतोय सिद्धिविनायक परिसरातली आहे। देवेंद्र फडणवीस आता सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी दाखल झालेले आहेत। आपण पाहतोय घडामोडींना वेग आलेला आहे। आज शपथविधी पार पडणार आहे आणि त्याआधी सिद्धिविनायकाचं दर्शन घेण्यासाठी फडणवीस इथे दाखल झालेले आहेत। फडणवीस बाप्पाचे आशीर्वाद घेऊन या ठिकाणी आजच्या शपथविधीला जाणार आहेत। सकाळची ही सुरुवात बाप्पाच्या दर्शनानं फडणवीसांनी केलेली आहे। आपण पाहतोय मुख्यमंत्री म्हणून तिसऱ्यांदा देवेंद्र फडणवीस हे आज शपथ घेत आहेत। दोन उपमुख्यमंत्री सुद्धा आज शपथ घेणार असल्याची माहिती TV9 मराठीला मिळाली आहे। त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवर आता कडेकोट बंदोबस्त पोलिसांचा सुद्धा तैनात करण्यात आलेला आहे। सध्या ही दृश्य आपण सिद्धिविनायक मंदिराच्या परिसरातली पाहतोय। मोठ्या संख्येने पोलिसांचा इथे तगडा बंदोबस्त आहे। आता देवेंद्र फडणवीस हे बाप्पाच्या दर्शनासाठी इथे येत आहेत आणि बाप्पाला ते नतमस्तक होऊन आजच्या सगळ्या शपथविधीसाठी सज्ज झालेले आहेत। आजचा हा शपथविधी सोहळा मोठ्या दिमाखात पार पडणार आहे। आझाद मैदानावर अमित शहा आणि मोदी सुद्धा या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत। एक घवघवीत असं यश महायुतीला यंदा विधानसभेमध्ये मिळालेलं आहे आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर त्यांना वाटतं की आपण जे केलं तसंच जग करतं आणि म्हणून त्यांचं हे वाक्य साईसह गजानन माटे, TV9 मराठी, मुंबई। तर देवेंद्र फडणवीस सिद्धिविनायकाच्या मंदिरामध्ये आता दर्शनासाठी पोहोचतायत। त्यांचा ताफा जो आहे तो सागर मंगल्यावरून निघालेला आहे आणि आता काही क्षणातच ते सिद्धिविनायकाच्या मंदिरामध्ये सिद्धिविनायकाच्या चरणी नतमस्तक होत बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी पोहोचतायत। कोणाचं आपण पाहतोय सिद्धिविनायक मंदिरामध्ये दर्शन घेऊन आज खरं तर एका चांगल्या दिवसाची सुरुवात फडणवीस करणार आहेत। देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी आजचा दिवस हा अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा आहे, कारण तिसऱ्यांदा ते राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहे। आणखी एक महत्त्वाची बातमी समोर येते। आज फक्त मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी पार पडणार आहे, तर 11 डिसेंबरला इतर मंत्र्यांचा शपथविधी होण्याची सुद्धा शक्यता मिळते। तर सिद्धिविनायक मंदिरामध्ये आता देवेंद्र फडणवीस पोहोचलेले आहेत बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी। आजचा दिवस हा त्यांच्यासाठी अत्यंत मोठा, महत्त्वाचा आणि आनंदाचा आहे। त्यामुळे बाप्पाचं दर्शन घेतल्यानंतर संध्याकाळी शपथविधी कार्यक्रम जो आहे तो होणार आहे। भव्य दिव्य असा सोहळ्याचं आयोजन आज मुंबईमध्ये करण्यात आलेलं आहे। एकूणच या सोहळ्यासाठी सगळे सज्ज झालेले आहे। पोलिसांचा हा तगडा बंदोबस्त आपण या परिसरामध्ये पाहतोय। सध्या फडणवीस आता बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी इथे दाखल झाले। 2024 विधानसभा निवडणूक ही नेमकी कशी असणार याची चर्चा जी आहे ती रंगलेली होती। मात्र भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला। 132 जागा जिंकत या महाविजयाचे महाशिल्पकार म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाहिलं जातं आणि ज्या दिवशी निकाल लागला त्याच दिवशी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची चर्चा सुरू झालेली होती। मात्र दुसऱ्याच दिवशी TV9 मराठीनं ही बातमी दाखवली की देवेंद्र फडणवीस हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार। अगदीच, आणि त्यानुसारच आज ते मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत। आजचा हा सोहळा त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाचा असणार आहे। लोकसभेला खरं तर महायुतीला फारसं यश मिळालं नव्हतं आणि त्यानंतर फडणवीस हे जोरदार कामाला लागले। अगदी अहोरात्र मेहनत घेतली आणि हा दिवस आज त्यांच्यासाठी उजाडलेला आहे। अतिशय मोठा दिवस फडणवीसांसाठी म्हणावा लागेल। RSS मॅन इन BJP असं फडणवीस यांच्या बाबत म्हटलं जातं। मात्र तेवढीच ओळख ही देवेंद्र फडणवीस यांची नाहीये। जरी ते संघाचे कार्यकर्ते असले, सदस्य असले तरी सुद्धा त्यांची प्रशासकीय कामावर असलेली पकड ही तितकीच महत्त्वाची आहे। त्यांचा अनुभव हा तितकाच महत्त्वाचा आहे। अगदीच, आणि त्यांच्या या अनुभवाचं मंत्रिमंडळामध्ये कशा पद्धतीने त्यांना उपयोग करता येणार आहे आणि इतरांना सुद्धा त्याचा कसा फायदा होणार आहे ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। आता सध्याची दृश्य आपण पाहतोय। गिरीश महाजन आहे, सदा सरवणकर आहेत। सध्या देवेंद्र फडणवीसांसह ते सुद्धा बाप्पाच्या दर्शनासाठी ते दाखल झाले। भाजप नेते, आमदार आणि एकूणच कार्यकर्त्यांसाठी सुद्धा आजचा दिवस हा अत्यंत महत्त्वाचा आहे। 132 जागा जिंकत भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला। 2022 मध्ये ज्यावेळेला भाजप, शिंदे आणि अजित पवार यांनी महायुतीचं सरकार स्थापन केलं त्यावेळेला भाजपकडे सर्वाधिक जागा होत्या। मात्र तरी सुद्धा शिंदेंना मुख्यमंत्रीपद हे देण्यात आलेलं होतं। मात्र या 2.5 वर्षामध्ये अनेक घटना घडल्या आणि ज्या पद्धतीनं सरकार जे आहे ते चालवण्यात आलं त्याच्यानंतर आताची ही निवडणूक, लोकसभा निवडणूक, त्याच्यानंतरची विधानसभा निवडणूक आणि याच्यामध्ये या विधानसभा निवडणुकीमध्ये मिळालेलं भाजपला घवघवीत यश, हे संपूर्ण चित्र पाहता भाजपसाठी आजचा दिवस हा अत्यंत महत्त्वाचा आहे। विनायक डावरुंग आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। थेट जाऊयात विनायक यांच्याकडे। विनायक, रुसाली बरोबर आहे, भाजपसाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे। देवेंद्र फडणवीस जे आहेत ते राज्याचे तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदी शपथ जी आहे ते घेत आहेत आणि त्याआधी देवदर्शन जे आहे ते करताना पाहायला मिळत आहेत। सुरुवातीला ते सिद्धिविनायकाच्या दर्शनाला दादर येथे पोहोचले आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यानंतर मुंबादेवी या ठिकाणी
मुंबादेवीचं दर्शन सुद्धा ते घेणार आहेत. त्यामुळे कुठेतरी संध्याकाळी शपथविधी सोहळा होतोय आणि त्याआधी सिद्धिविनायकाचं दर्शन घेण्यासाठी देवेंद्र फडणवीस या ठिकाणी पोहोचलेले पाहायला मिळते. सध्या ते सिद्धिविनायक मंदिरात सिद्धिविनायकाचं दर्शन घेत आहेत. सोबत गिरीश महाजन सुद्धा उपस्थित असले आपल्याला दिसून येत आहेत व्हिज्युअल्समध्ये. साहजिकच आहे, आपण जर पाहिलं तर चांगल्या कार्याची सुरुवात जेव्हा आपण करतो तेव्हा सिद्धिविनायकाचं किंवा गणपती बाप्पाची आराधना करत असतो आणि त्याच अनुषंगानं देवेंद्र फडणवीस जे आहे ते आता सिद्धिविनायक दर्शनाला सिद्धिविनायक मंदिरात पोहोचलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. नक्कीच विनायक, तुम्ही असेच आपल्या सोबत राहा. तर सिद्धिविनायकाच्या गाभारामधली दृश्य आपण पाहताय. भाजपचे नेते जे आहेत ते देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत आहेत. देवेंद्र फडणवीस यांची काल गटनेता म्हणून एकमतानं एकमुखानं निवड झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी जे वक्तव्य केलं